डोंगर आहे, डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. असतं एक मचान बनवलं शेतामध्ये रानडुकरं हाकलण्यासाठी. मचानाचे कसं बनवलं, मग तिथं जेवण खावण असे तसे लय व्हिडिओ आहे शेतात. महिनाभर रानडुकरं हाकलले, रात्रभर जागरण, एका जागी बसून राहिलो रात्रभर शेतामध्ये, तो सुद्धा व्हिडिओ काढला आम्ही. का चाललं बा तुम्ही तुला भाजी बनवून आलू वांग्याची. आलूमध्ये भाजी का हो. आमच्या बाजारातले आणली ठेव का हो. का सकाळची भाजी चालला भावानं. एक व्हिडिओ काढला होता आत्ता. सकाळचे कामं धामं चहा सुंदर सकाळ दाखवली होती. आणि तसं हे बघा का टाकलं याच्यातून ना का टाकलं लसूण जिरं हं कांदा बरं. तेल मीठ. मला माहीत नाही तू भाजी करतात. आपल्या प्रेक्षकाला दाखवलं असता गावरान पद्धतीची भाजी कशी बनते म्हणून, आपली गावाकडची पारंपरिक. भावानं पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर सांगा, दाखवतो गावरान पद्धतीमध्ये भाजी कशी बनवायची आपली विदर्भातली खास पद्धत. जबरदस्त असतो. कोणतं काम आहे जात आहे महत्वाला सांगवाले. बघा सांगवाली. हो. आणि तू पण संध्याकाळी खा आले. हो. भाज्याला थोडंसं पाहिजे तू थोडंसं. हो, जाणतो ना. काल थोडंसं आणला आणि खाल्ला ते काय पा खावा उद्या यातच आहे म्हणला. उद्याच नेऊ म्हणे बाया. होता भाजासाठी. हो, जाणतो. होता भाजाचा जमलं तर प्रेक्षकाला दाखवायचा होता. नवीन चॅनल टाकून येतात, ह्या चॅनल टाकून देऊ. कसं आहे भावांना, मी नवीन चॅनलला मोठे व्हिडिओ टाकतो. यात थोडेसे लहान लहान दिसत आहे. साईड तुम्ही पाहिणारे मोठे पाहत नाही. टाकणं बंद केलं होतं, आता टाकायला लागलं मोठ्या याचा व्हिडिओ. तरी पण जास्त मोठे येतं जात नाही. 2-4 मिनिटाचे, 3 मिनिटाचे, 3.5 मिनिटाचे, 2.5 मिनिटाचे येतं दाखवता. आणि खरे मोठे व्हिडिओ 8 मिनिटाच्या पलीकडले सविस्तर व्हिडिओ त्याच्यामध्ये राहते. आपलं दिवसभराचं कामं धामं, डेली रुटीन काय राहते, स्वयंपाक असं तसं अनेक गोष्टी राहते, कामं धामं. गावातली संस्कृती, सण, उत्सव असे तसे दाखवत राहतो आम्ही नवीन चॅनलवर आणि यापुढेही दाखवणार आहोत. आता कसं आहे, यावेळेचं आमचं हे महाशिवरात्री चुकली. तिकडं आमच्या गावाकडे शिरपूर नावाचं गाव आहे, महादेवाचं गाव. मोठा तिथं जबरदस्त ते डोंगर आहे, डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. असं तसं लई गोष्टी आहे, मला जाणीच नाही भेटली एवढी. आणि कार्तिक पौर्णिमेला आमच्या गावा शेजारी गाव आहे, आमच्या गावाला लागूनच आहे, आमचंच गाव समजायचं. त्यात मोठी यात्रा भरते भोडकेश्वर देवस्थानाची. तिथला सुद्धा आम्हाला व्हिडिओ काढायला नाही भेटला, कारण तर त्यावेळी मग रानडुकरं हाकलणं चालू होतं शेतामध्ये. रानडुकराचा हैदोस भक्कम होता. तर तसे व्हिडिओ सुद्धा आपण दाखवले आहे आमच्या नवीन चॅनलवर. ते टाकले व्हिडिओ आपण जाऊन तुम्ही पाहू शकता. महिनाभर रानडुकरं हाकलले, खूप त्रास भोगला, रात्रभर जागरण, एका जागी बसून राहिलो रात्रभर शेतामध्ये, तो सुद्धा व्हिडिओ काढला आम्ही. तसेच खूपच त्रास दिला जीवनामध्ये आम्हाला शेतामध्ये. एक मचान बनवलं शेतामध्ये रानडुकरं हाकलण्यासाठी. मचानाचे कसं बनवलं, मग तिथं जेवण खावण असे तसे लय व्हिडिओ आहे शेतातले रातचे. जबरदस्त व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडते. जाऊन पहा तुम्ही भावांना. नवीन चॅनलवर ते व्हिडिओ आम्ही टाकले आहे. उत्तम सुमित्रा मराठी व्हिलोस चॅनलचं नाव आहे. जबरदस्त व्हिडिओ आहे. आता बनते आमची भाजी आता सकाळची बघा चालू आहे. आता मला भावानं अंगही धुवायचं आहे. आता पण तुम्ही व्हिडिओ टाकले तर अंग धुवून राहून गेलं. आता मी धुतो अंग आता भावांना. तो तर व्हिडिओ येतच थांबवतो. आमचे गावाकडचे मोठाले व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. खाली लिंक देतो व्हिडिओच्या, जाऊन करा तुम्ही सबस्क्राईब. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करा. आणि सबस्क्राईब करून झाल्यावर बेल आयकॉन दाबून ठेवा. तुम्हाला व्हिडिओच्या सूचना भेटत राहील. नमस्कार भावांनो.